आज आपण इथे बघा रोजचा वापरण्याचा जो तवा आहे तो जर काळा झाला तर तो कसा साफ करायचा ते सांगणार आहे। तर इथे बघा किती काळा कुट्ट झालेला तवा आहे, यावरती भाकरी केलेली आहे आणि त्या भाकरी करून सुद्धा असा तवा होतो। त्यासाठी आपण फक्त इनो वापरणार आहे आणि त्याने हा मी पूर्णपणे स्वच्छ करून दाखवणार आहे। इतका काळा दिसतोय तुम्हाला, पण आता मी या इनोमुळे तुम्हाला हा 5 मिनिटात साफ करून दाखवणार आहे आणि एकदम स्वच्छ होणार आहे, एकदम नव्यासारखा आणि पांढरा शुभ्र तवा मी काढून दाखवणार आहे। बघू शकतात किती काळा झालेला आहे आणि हाताला पण बघा लागत नाही आहे, म्हणजे हा काळा झालेलाच आहे। बऱ्याच जणी कमेंट करतात की हा काळा केलेला तवा आहे, म्हणजे काजळाने किंवा कोळशाने, तर तसा नाही आहे, हा ओरिजिनल काळा झालेला तवा आहे। पाठीमागून सुद्धा तुम्हाला दाखवते, जेव्हा आपण तेलकट वगैरे भाजतो तेव्हा तो काळा होतो। याच्यावरती मी भाकरी केलेल्या आहे बाजरीच्या। तर आता त्याच्या आधी आपण हे सगळं काढून घ्यायचे असं आणि ते टाकून द्यायचे। नंतर आपल्याला हा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवरच ही प्रोसेस करायची आपल्याला। तर इथे आपण हा तवा छान तापल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे इनो घ्यायचा आहे। तर आता इनो आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे आणि हा कैचीने कापून घेतल्यानंतर आता थोडा थोडा आपण इनो पसरून घालत जायचे, म्हणजे सर्व बाजूला तो व्यवस्थित लागला जाईल। हे बघा या पद्धतीने आपल्याला पसरायचा आहे, कडेपासून पसरायचा आहे, जेणेकरून बाजूला सुद्धा खूप काळं झालेले ते सुद्धा निघेल आणि आतमध्ये सुद्धा काळं आहे। तर ते सर्व काढायचं असेल तर तुम्हाला असं ह्या पद्धतीने पसरून घ्यायला लागेल। हा तवा आपण बाजरीच्या भाकरी किंवा मसाले काळे मसाले वगैरे भाजतो ना, त्यामुळे तो पटकन काळा होतो आणि तो लवकर निघत पण नाही। पण मी तुम्हाला ह्या पद्धतीने करून काढून दाखवते की तुमचा तवा नव्यासारखा परत दिसेल असा तवा मी इथे दाखवणार आहे। तर बघा बघू शकता तिथे आपण यावरती इनो घातल्यानंतर ते लगेच इथे जळायला सुरुवात झालेली आहे आणि असंच जळालं पाहिजे, म्हणजे जे काळं आहे ते खालचं सुद्धा निघून येणार आहे त्यामुळे। आणि इथे गॅस अजून सुद्धा फास्टच ठेवायचा आहे, कारण की ते बाजूचं सुद्धा आपल्याला जळायला पाहिजे, बाजूची सुद्धा साईड आपल्याला ही काढायची आहे। आणि इथे 2 मिनिटे मी तसंच ठेवलेलं आहे। त्यानंतर बघू शकतात मी जवळ करून दाखवते, हे बघा या पद्धतीने जळालं पाहिजे आणि हे व्यवस्थित जळतंय। त्यानंतर आपल्याला यावरती अजून एक साहित्य घालायचं आहे, ते सुद्धा आपल्या घरामध्येच असतं, आपल्या रोजच्या वापराचं, म्हणजे मीठ। आता मीठच्यावरती 1 चमचा मीठ घालते, इनो घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं आहे। गॅस अजूनसुद्धा फास्टच आहे आणि फास्ट गॅसवरच ही प्रोसेस करतो आहे आपण, मात्र तव्याला हात लावायचा नाही, कारण की तवा खूप गरम आहे। तर मी इथे तव्याला न हात लावतासुद्धा मी ते तुम्हाला करून दाखवते। त्यानंतर आपल्याला इथे लिंबू घ्यायचे आणि इथे मी अर्धा लिंबू घेतलेलं आहे, त्याला चाकूने असं खालच्या बाजूने खोचून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे तव्यावरती फिरवून घ्यायचे, म्हणजे हाताला चटका पण बसणार नाही आणि लिंबाचा रस त्यावरती उतरेल। त्यानंतर आपण इथे मीठसुद्धा घातलेले, आता आपण हे असं फिरवत जायचे आणि त्यामुळे काय होईल, साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित निघाल्या जातील। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं, ते सुकत चाललेलं आहे म्हणून थोडंसं पाणी घालायचं, परत नंतर असं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा काळं पाणी निघतंय, म्हणजे ते काळं झालेलं निघतंय बघा, परत ते जळून आणि परत हे होणार आहे, त्यामुळे आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे। हे बघा कडेला आपण थोडंसं पाणी घालू आणि ह्या पद्धतीने हे करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, तवा आपला निघायला खूप मदत होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही आपल्याला घासायला, खूप पटकन हा तवा स्वच्छ होणार आहे। तर ह्या पद्धतीने आपण लिंबू फिरून घेतलेले। आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हा खाली उतरून घ्यायचा आहे। आता आपण हा उतरून घेतल्यानंतर हा व्यवस्थित थंड झालेला आहे, त्यानंतर आपल्याला यावरती पाणी घालायचं आहे। गरम आहे तोवर आपल्याला तव्याला हातसुद्धा लावायचा नाही आहे आणि नंतर थोडंसं ओलं करून घ्यायचं, कारण की ते खूप कडक झाले होतं। त्यानंतर इथे बघा पॉलिश पेपर घेतलेला आहे, आता हा 5 रुपयाला पॉलिश पेपर भेटतो, त्यातला मी अर्धा घेते आणि कैचीने कापून घेतलेला आहे। अर्धाच आपल्याला बास होईल, अर्धा आपल्याला तसाच ठेवायचा आहे साईडला। तर त्यानंतर आता आपण इथे थोडं थोडं करून आता घसून घेणारे, पाणी सर्व मी ओतून दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला हा व्यवस्थित घासता येईल। तर कडेने आपल्याला सुरुवात करायची आहे
तुम्ही बघू शकतात किती काळा झालेला आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट पण असते की हा कलर लावलेला आहे किंवा काळा केलेला आहे, तसा अजिबात नाही आहे. मी तुम्हाला दाखवले हा वापरूनच काळा झालेला आहे, नाही तर तो हाताला लगेच काळा आपल्याला लागला असतं. तर आता बघा मी असं थोडं थोडं करत आपल्याला हे घासून घ्यायचं कडेने. मी तुम्हाला लगेच दाखवते, कडेला एका साईडने लगेच निघालेलं आहे बघा. थोडंसं घासलं तरी लगेच निघतंय का, त्याचं कारण आपण जी तव्याची जी प्रोसेस केली ना, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित आणि पटकन निघणारे, जास्त मेहनत लागणार नाही. मी इथे 5 मिनिटात तुम्हाला तवा स्वच्छ करून दाखवणार आहे. जर तुम्हाला ह्याच पद्धतीचे क्लिनिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. अशाच बरेच आपण व्हिडिओ बनवलेले, कढई किंवा तवा असे बरेच असे व्हिडिओ आहेत, आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. तुम्हाला जर बघायचे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी कढई कशी साफ करायची आहे ते सुद्धा सांगितलेले आहे. परत तवा कसा साफ करायचा याचे सुद्धा बरेच सारे व्हिडिओ आहे. पटकन जास्त वेळ न लागता झटपट आपण तवा कसा स्वच्छ करू शकतो ते बघू शकतो. तर इथे बघा मस्त तवा निघालेला आहे. इथे बघा 50% आपला तवा क्लीन झालेला आहे आणि आपण थोडं थोडं घासते, तुमच्या समोरच मी घासते. आणि हे बघा बऱ्यापैकी आपला हा तवा निघालेला आहे. किती काळा कुट्ट होता, जर असं घासायला गेलं असतं तर आपल्याला 2 दिवस घासला असता तरी निघाला नसता. तर हे बघा थोडं थोडं कुठं कुठे डाग राहिले, बाकी सर्व आपला तवा इथे स्वच्छ झालेला आहे. पण जे आपण राहिलेलं आहे ते सुद्धा मी स्वच्छ करून दाखवते. जर तुमच्याकडे पॉलिश पेपर नसेल तर तुम्ही इथे तारीच्या घासणीचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा ही निघेल. तर बघा एकदम स्वच्छ असा होत चाललेला आहे. मी थोडासा धुवून घेतला आणि परत जे राहिलेले डाग आहे म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील. थोडे थोडेसेच राहिलेले, तर हे आपण काढून घ्यायचे. आपला 90% तवा निघालेला आहे, फक्त 10% आपला इथे तवा घासायचा राहिलेला आहे, तो सुद्धा मी स्वच्छ करून दाखवते. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला असेच क्लिनिंगचे किंवा किचन टिप्स अशा भेटत जातील. नवनवीन रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते, तशाच क्लिनिंगच्या सुद्धा करत असते. तर तवा बघा छान असा स्वच्छ झालेला बघा, एकदम मस्त तवा निघालेला आहे. आता हा आपल्याला जिथं राहिले तिथं थोडंसं घासायचं, काहीतरी थोडेसे डाग राहिलेले. पाठीमागचा जो भाग आहे तो मी तुम्हाला दाखवते, तो सुद्धा घासून दाखवते. आणि पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला पॉलिश पेपरनेच घासून घ्यायचा आहे. हे बघा किती काळं होतं आणि लगेच निघालेलं आहे. हे बघा असं पटकन स्वच्छ होतो हा तवा. तर आता हा दोन्ही बाजूने आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित निघालेला आहे. तर आता आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपण छान असा घासून घेतलेला आहे आणि फक्त 5 मिनिटात मी हा तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेला आहे, जास्त वेळ लागलेला नाही आहे. आता हा आपण धुवून घेऊ आणि धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा निघालेला आहे. तर बघू शकतात एकदम मस्त असा आपला तवा स्वच्छ झालेला आहे आणि खूप मस्त निघालेला आहे, पूर्णपणे क्लीन झालेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.